वर्ष काम करून सुद्धा ह्या माणसाला शरद पवारांची ओळख पटली नाही. काय ते बा 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 आणि मग का 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 अरे काय का 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 ते काल सांगितलं अमोल कोल्हेला. का म्हणजे कारखानदार, का म्हणजे कापूस, सगळं का समजून सांगितलं. अहो तुम्ही 35 वर्षाच्या तुमच्या राजकीय आयुष्यामध्ये तुमचा एक निर्णय सांगा महाराष्ट्राला, जो असा आवडला, तुमचं धोरण आवडलं आणि खूप महाराष्ट्राने त्याचा गौरव केला, असा एक निर्णय सांगा. एक निर्णय 48 तास देतो, एक निर्णय सांगा. फक्त तुम्हाला जमलं ते सुप्रमा अजित पवार. जसं आम्ही डॉक्टर जितेंद्र आव्हाड लावतो ना, तसं तुम्ही मागे लावा सुप्रमा अजित पवार. काय केलं सांगा महाराष्ट्रात. एक अर्थ नियोजन खात्यामध्ये तुम्ही एक अशी काहीतरी क्रांतिकारक निर्णय घेतलाय महाराष्ट्राचं अर्थकारण मजबूत करण्यासाठी, अशी एक योजना सांगा. ते तुमच्या भागामध्ये होणारा CSRचा फंड हे कोण आणतं? तुम्ही आणता. हे सगळे इंडस्ट्रियलिस्ट जे शरद पवार साहेबांचे मित्र आहेत ते पाठवतात. आणि हो, तुम्ही ते सेल्फी काढता सांगितलं ना, त्याला सुद्धा हिंमत आणि आपलेपणा लागतो. रस्त्यात उतरावं लागतं, लोकांशी बोलावं लागतं. सामान्य माणसाला हे धैर्य तुमच्यासमोर येण्याचं होतच नाही. तो सामान्य माणूस आपलेपणाने ताईंच्या बाजूला उभा राहतो आणि फोटो काढून घेतो. हा तुमच्यातला तुसडेपणा आणि ताईंमधला आपलेपणा हा महाराष्ट्र सुव्यवस्थित ओळखून आहे. तुमची पातळी दिवसेंदिवस किती घसरत चालली हेच याच्यावरनं समजतं. अहो जो नाही झाला काकाचा, जो नाही झाला बहिणीचा, जो नाही झाला काकींचा, जी या माऊलीने तुम्हाला खायला घातलं, तो काय होणार महाराष्ट्राचा? उत्तर आम्हालाही देता येतात अजित पवार. फक्त साहेबांवर बोलणं टाळा, एवढं परत एकदा हात जोडून विनंती करतो. तुम्ही जेवढं थुंकतात तेवढं तुमच्याच तोंडावर पडतंय. अध्यक्ष झालात, काय निर्णय घेतला पक्षाच्या भल्यासाठी? जरा जाऊन झारखंडमध्ये तुमचे मंत्री आहेत ना, कुठे कुठे, नागालँडमध्ये कुठे कुठे आहेत, जाऊन तिथे जाऊन एकदा त्यांना भेट द्या आणि भाषण करा ना तिथे जाऊन. हो, साहेबांनी UNO मध्ये भाषण केलं. UNO मध्ये ऍग्रिकल्चर कॉन्क्लेव्ह मध्ये भाषण केलंय, ते पण इंग्रजी, 1.5 तास. दॅट इज शरद पवार. डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ शरद पवार. यू आर नॉट इवन अ सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ मिस्टर शरद पवार. सेंटीमीटर हे फारच जास्त बोललो सेंटीमीटर मध्ये, अगदीच खाली न्यायचं मला पटलं नाही. तेव्हा अजित पवार, आपल्या बोलण्याला मर्यादा ठेवा.